शेजारी आमच्या तुळजा कॉम्प्लेक्स आहे, त्या शेजारच्या तुळजा कॉम्प्लेक्सचं ड्रेनेजचं आणि संडासाचं पाणी आता टाकीतनं पूर्ण हे बाहेर येते. हे येण्या जाण्याची पूर्ण वाड्यातली मार्ग आहे. बाजूला बिल्डिंग आहे, इथं माणूस उभा राहू शकत नाही, एवढं घाण वास येते. आणि आता हेच पाणी पूर्ण आमच्या विहिरीपर्यंत गेलेलं आहे. वारंवार म्युन्सिपाल्टीमध्ये कंप्लेंट देऊन त्याच्यावर काही ॲक्शन झालेली नाही. आता सतत 3 वर्ष आम्ही ह्याच्या मागे आहोत. त्यानंतर हा गडगा पण पडायला आला. गडग्याची क्वालिटी बघा, खाली पूर्ण कोसळ, म्हणजे पूर्ण तो अजीर्ण झालेला आहे. कधी पडणार? लहान मुलं खेळतात, येतात जातात, कोणाला काही पडलेलं नाही. वारंवार आम्ही अर्ज दिला आहे आणि आता हेच पाणी पूर्ण विहिरीपर्यंत गेलेलं आहे आमच्या. आता तेच घाण पाणी आम्हाला प्यावं लागणार. याच्यावरती काय असेल तर लवकरात लवकर म्युन्सिपाल्टीने ॲक्शन घ्यावी. तर आम्ही कोर्टामध्ये दावा घालणार की बाजूचा बाबा सदर बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये संडासच्या टाक्या किती आहेत आणि त्यांचं ड्रेनेज सिस्टम कुठपर्यंत गेलेलं आहे ते बघा. त्याची चौकशी करता. त्याने एक प्लांट लावलेला आहे. तो प्लांट आता किती वर्ष चालू आहे की बंद आहे, कोणी येऊन त्याचे बघितलेलं नाही ना, कोणाला माहिती आहे. हे घाण पाणी पण नेहमी येत असतं. बसलेली आहे म्युन्सिपाल्टीची, त्यामध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्षाने याच्यात तात्काळ लक्ष घालून याचं काय असेल ते नियोजन करावं.